टू माय चॅनल पूर्वा एक्सप्लोर्स. आणि मी तुम्हाला काल सांगितलेलंच की दुबईला येणार होते आणि मी फायनली दुबईमध्ये आली आहे. तर आजपासून आपली दुबईची टूर एक्सप्लोर करायला चालू होणार आहे. स्टे ट्यून्ड विथ मी आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आत्ताच सांगून ठेवते, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण दुबईची सिटी टूर करणार आहोत आणि मी सगळंच तुम्हाला दाखवत जाईल. हे आहेत दुबईचे सगळ्यात सुंदर रस्ते, ज्यावर आपल्याला एकही खड्डा दिसणार नाही. खूप सुंदर असे हे रस्ते आहेत आणि इथलं वातावरण मला खूप आवडलं आहे. उन्हाळा असून देखील खूप थंड वातावरण आहे आणि आपल्याला सगळ्या एकदम भारी गाड्या इथं बघायला मिळतात. तर युनायटेड अरब एमिरेट्स म्हणजेच UAE हा 7 एमिरेट्सचा संघ आहे आणि त्याच्यामध्ये दुबई ही त्याची कॅपिटल आहे. आपल्याला माहितीच आहे की UAE हे एक वास्ट डेझर्ट आहे, वाळवंट आहे. तर इथून चालू होतो दुबईचे जे राजे आहेत त्यांच्या पॅलेसचा एरिया. खूप मोठा आहे हे. तर आत्ता आपण आलो आहोत जाबिल पॅलेसला. तर हा आहे जाबिल पॅलेस. दुबईचे जे महाराजा आहेत, राजा आहेत, त्यांचं हे घर आहे. आणि इकडे आपल्याला बुर्ज खलिफा दिसतोय. एका छोट्या सुईसारखं दिसतंय पण तो खऱ्यात खूप जास्त उंच आहे. तर दुबईचे सध्याचे किंग आहेत हिज हायनेस शेख मुहम्मद बिन राशिद अल मक्तूम. ही जी मोठी बिल्डिंग आहे त्याचं नाव आहे मर्सा अल अरब. शिप शेपची आहे आणि त्याच्या मागे जे दिसते ते बुर्ज अल अरब. 5 स्टार हॉटेल आहे पण त्याला लोकांनी 7 स्टार हॉटेलचा दर्जा दिला आहे. आणि हे आहे बीच. तर मी आत्ता आहे म्युझियम ऑफ द फ्युचरच्या समोर, ट्रेड सेंटरकडे. फ्युचर म्युझियमबद्दल सांगायचं तर हे 22 फेब्रुवारी 2022ला चालू झालेलं आहे. सायन्स, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनचं जे फ्युचर आहे ते आपल्याला या म्युझियममध्ये पाहायला मिळतं. याच्या शेपबद्दल सांगायचं तर सर्कल सांगतो पृथ्वी आणि आकाशाबद्दल आणि आतमधली जी मोकळी जागा आहे ते म्हणजे फ्युचर आहे. आणि खरंच ही जगातली सगळ्यात सुंदर बिल्डिंग आहे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. इतके सुंदर रस्ते, इतक्या सुंदर इमारती, खरंच पाहतच राहावं असं वाटतं इकडे. स्वच्छ निळं नितळ पाणी. तर हे आहे अटलांटिस द पाम, दुबईतलं 5 स्टार हॉटेल. आणि इकडे जवळजवळ 1500 रूम्स आहेत. तर सिटी टूर संपलेली आहे आणि आता आम्ही चाललोय शॉपिंगला हॉबी स्पोर्ट्स मध्ये. कोची भी आते हैं, कोची भी अभी डेवलप हो गए. आपका फैमिली उधर ही. आम्ही आता आलोय हॉबी स्पोर्ट्सला. इथं हॉबी कार मिळती आणि माझ्या भावानं ती घ्यायला लावली, त्यामुळं ती आता आम्ही घेणार आहोत.
थोड़ा वीडियो कॉल करूं? ये वाला ब्रशलेस इंजन है, स्मार्ट ऑनर। ये सीवी फैन पूरा बैटरी पूरा 7900 ग्राम आता है। और इसका पूरा ये सर्किट 400 मेटल है, पूरा है वारंटी वाला। इसका गारंटी वारंटी एवरी वारंटी नहीं है, इसका पूरा पार्ट्स आपको मिलेगा। कोई भी इधर से मिलेगा, सामान मिलेगा। आपको इंडिया चाहिए तो कोई भी इधर से आएगा तो इथल्या सगळ्या गाड्या बघितल्यावरती मला ही गाडी सगळ्यात जास्त आवडली. याचा लुक खरंच खूप सुंदर आहे आणि माझ्या भावाला पण ही नक्की आवडेल अशी मला खात्री आहे. सो मी ही गाडी घेत आहे. येस. तर ही कार आम्ही आता घेतली आहे आणि ही हॉबी ग्रेड आहे. या गाड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं थ्रॉटल आणि त्यांचं स्टेअरिंग हे ओरिजिनल कार्सशी प्रपोर्शनल असतं. आणि सांगायचं म्हणजे हे वन ऑफ द फायनेस्ट मॉडेल होतं हॉबी कार्समधलं. आणि खरंच मला ह्याचा लुक खूप जास्त आवडला आहे. आणि दादा आता आपल्याला दाखवत आहेत की हे कसं यूज करायचं, कारण तिथं जाऊन ते मलाच दाखवायला लागणार आहे ना माझ्या भावाला. जोक सपाट, माझ्या भावाला सगळं येतं हे. आता ज्याच्यासाठी एवढं एक्सायटेड होऊन आलेले ते काम करायचंय, म्हणजेच ही गाडी चालवून बघायचं काम चालू झालेलं आहे. इकडे गाडी घेण्यामागची खासियत म्हणजे त्यांनी आपल्याला समजावून पण सांगतात की आपण घरी गेल्यावर जेव्हा अनबॉक्स करू तेव्हा आपण कशा पद्धतीने हे करायचं. सो हे आहे हॉबी स्पोर्ट्स. खूप मोठं आहे, खूप भारी आहे. मला तरी बघतच राहू वाटतं तिथल्या सगळ्या गाड्या. सो तुम्ही जर आलात, यांची ब्रँच अबुधाबीला पण आहे आणि इकडे दुबईमध्ये पण आहे. सो जर आलात तर नक्की या. गाड्या एका वेगळ्या गाड्यांच्या जगात तुम्हाला यायला मिळेल आणि खूप सुंदर अनुभव आहे. सो प्लीज डू विजिट हिअर. थोडं शॉपिंग झाल्यावर आम्ही पुन्हा हॉटेलजवळ आलो आणि त्यानंतर आम्ही इकडेच अल रशीद रेस्टॉरंटला चहा घेतला मस्त आल्याचा. आणि त्याच्यानंतर मला एक जॅकेट हवं आहे, त्यामुळे मी आले आहे इकडे नजमत अल रफा या शॉपमध्ये. हॅलो अंकल. आणि मी आता जॅकेट बघणार आहे. वाव, इथे खूप व्हरायटी आहे सगळे. भैया मेरे लिए जैकेट चाहिए. ओके है ना ऊपर? हाँ है. ठीक है, मैं देखती हूँ. ओके. इकडे सगळे ड्रेसेस पण आहेत. सो मला आता इथं जॅकेटची नितांत आवश्यकता होती, कारण की थंडी खूप जास्त वाजतीये आणि जे दुसरं जॅकेट होतं ते आता प्रवासात घाण झालंय. आणि म्हणून मी इकडे आली आहे. आणि हे जॅकेट मला खूप आवडलंय. कलर पण फार सुंदर आहे. ऍक्च्युली छोटी साईज मी ट्राय केलेली, पण त्याच्यामध्ये कलर नव्हता. सो दादानी शोधून काढला माझ्यासाठी मोठ्या साईजचं. आणि येस, आता मी हे घेतेय. भैयांचं नाव पण विचारायचं. भैया आपका नाम भी बोलिए. समीर. आणि हे सगळे दादा केरळ और मधलेच त्या आहेत. भैयांचं अच्छा. आणि या भैयांचं नाव बेंगलोर जाफर. ओके. आणि हे दादा मंगलोरचे आहेत. सगळे आपल्या जवळचेच आहेत. रूममध्ये थोडीशी रेस्ट घेऊन आजच्या दिवसाची हॅपी एंडिंग करण्यासाठी आम्ही निघालो आहोत मरीना क्रूजला. आणि यासाठी मी खूप जास्त एक्साइटेड आहे, कारण की दुबई क्रीकमधून आम्ही जाणार आहोत आणि बोटमधून क्रूजमधून प्रवास करणार आहोत. सो आय एम सो मच एक्साइटेड फॉर इट. आता आम्ही आलोय मरीना क्रूजला. धो क्रूज म्हणतात याला. आणि इथून आपल्याला रात्रीच्या दुबईचा नजारा दिसतोय. अत्यंत सुंदर नयनरम्य असं हे दृश्य आहे. बघायला इतकी मजा येते. तुम्ही
तुम्ही बघूच शकता आणि मी पुढचा आपला क्रूजचं हळूहळू आपल्या व्लॉगमध्ये दाखवेनच. आणि हे आपल्या आजच्या व्लॉगमधलं शेवटचं डेस्टिनेशन आहे. येस, या इथे आहेत त्या सगळ्या क्रूज एका रांगेत लागलेल्या आहेत आणि यामधल्याच एका क्रूजमध्ये आता आम्ही जाणार आहोत. तर इथून आपल्याला दिसतोय दुबई आय. चलो चले. असं शाळेत ट्रिपला चाललोय तसं आम्ही आता एका रांगेत चाललोय. आता आम्ही आहोत क्रूजला, मरीना क्रूज. हाय आर्या. आणि आज आमचा डिनर इथेच आहे. तोच चंद्रमान भात. आणि हा आहे आजचा इथला डिनर. मेन्यूज काय आहेत ते मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊनच दाखवेल. स्टार्टरच म्हणायला पाहिजे. बर्गर, समोसा अँड पकोडा वी कॅन से. या व्लॉगमध्ये तुम्हाला माझी डिनर प्लेट दिसणार नाही, फक्त स्टार्टर्सच दिसतील, कारण की मी ते सोडून काही खाल्लेलंच नाही आहे इकडे. खरं सांगायचं तर इथलं जेवण म्हणावं तितकं मला आवडलंच नाही. पण हा एक्सपिरियन्स इथल्या जेवणासाठी नाही तर दुबई सिटीची एक अनोखी झलक पाहण्यासाठी होता आणि ही तुम्ही बघूच शकताय. आपण आता पाहतोय तनुरा डान्स. सॉरी, या व्हिडिओमध्ये थोड्या लाईट्स नीट आल्या नाहीत त्यामुळे तुम्हाला पाहण्यासाठी त्रास होईल, पण मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे. आणि हाच तो दुबई आईचा मेस्मरायझिंग व्ह्यू. काय बोलू, आज का दिन बन गया यार. तर अशा पद्धतीनं आमचा आजचा दुबईचा डे 1 खूप छान स्पेंड केला आम्ही. खूप मजा आली. पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्वा एक्सप्लोर्स हे माझ्या चॅनलचं नाव आहे. स्टे ट्यून्ड. बाय बाय.